माननीय सभापती महोदय, वितरित केल्याप्रमाणे सभापती महोदय, मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत प्रशिक्षण घेणाऱ्या प्रशिक्षितांना रोजगार व स्वयंरोजगारासाठी शासनाने प्रोत्साहन देण्याबाबतची ही लक्षवेधी आहे। 9 जुलै 2024 पासून शासनाने मुख्यमंत्री कार्य प्रशिक्षण योजना युवकांसाठी 6 महिन्याची सुरू केलेली आहे। या प्रशिक्षणाच्या बरोबर 12वी उत्तीर्ण प्रशिक्षणार्थींना 6,000 रुपये, ITI व पदविका प्राप्त जे प्रशिक्षणार्थी आहेत त्यांना 8,000 रुपये, पदवी व पदव्युत्तर प्राप्त केलेल्या प्रशिक्षणार्थींना 10,000 रुपये विद्यावेतन दिले जाते। परंतु हे जे प्रशिक्षणार्थी 6 महिन्याचे प्रशिक्षण घेणार आहेत यांच्या प्रशिक्षणामध्ये वाढ म्हणजे कार्यकाळामध्ये वाढ करणं गरजेचं आहे। ते मंत्री महोदय आपण 11 महिन्याचं करणार का, असा माझा पहिला प्रश्न आहे। दुसरं, हे जे प्रशिक्षणार्थी प्रशिक्षण घेतील त्यांना खाजगी उद्योगातील प्रशिक्षण सुद्धा आपण देणार का? आणि तिसरा माझा प्रश्न आहे की कुशल प्रशिक्षणार्थी तयार झाल्यानंतर या प्रशिक्षणार्थींना स्वयंरोजगार आणि रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्यासाठी शासनाने काही उपाययोजना केली आहे का, याबाबत आपण उत्तर द्यावं। माननीय कृषी मंत्री महोदय। माननीय सभापती महोदय, माननीय सदस्य ज्ञानेश्वर म्हात्रे साहेबांनी अतिशय गाजलेला प्रश्न आणि महत्त्वपूर्ण प्रश्न सदनासमोर ठेवलेला आहे। सर्वांच्या मनामध्ये प्रश्न आहे। काल पण इथे मोठं आंदोलन झाला होता आणि विद्यार्थ्याच्या मनामध्ये प्रश्न आहे, जनप्रतिनिधीच्या मनामध्ये प्रश्न आहे की या योजनाचा काय होणार। तर माननीय अध्यक्ष महोदय, हा योजना फार चांगली योजना होती। 2024 हा योजना सुरू केली गेली। त्यामध्ये जवळजवळ 1,16,384 विद्यार्थ्यांना 810 करोड रुपये आपण प्रशिक्षण शुल्कसाठी वितरित केले आणि त्याने प्रशिक्षित पण केला। माननीय अध्यक्ष, मूलतः हा योजना कधी रोजगारसाठी ना होती। हा योजना फक्त प्रशिक्षणासाठी होती, 6 महिन्यासाठी होती। नंतर आमची नवीन सरकार आली, माननीय देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले, माननीय उपमुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे, माननीय अजितदादा पवार, तिन्हाने एकत्रून परत एक वेळा 5 महिन्याची त्याने वाढ दिली, 11 महिन्याची योजना दिली। ते 11 महिन्यात संपले। माननीय अध्यक्ष महोदय, अजून हा योजना सुरू आहे। या वेळेची पुरवणी मागामध्ये या योजनासाठी 408 करोड रुपये मंजूर झालेले आहे। 1, 2 माननीय अध्यक्ष महोदय, माननीय ज्ञानेश्वर म्हात्रे साहेबचा प्रश्न होता की खाजगी उद्योगामध्ये त्याने काय होणार ने स्वरोजगारसाठी काय होणार आहे। माननीय अध्यक्ष महोदय, मी आपल्या माहितीसाठी महाराष्ट्र सरकारने हा युवकांसाठी एक 6 सूत्री नवीन कार्यक्रम तयार केला आहे की एक वेळा त्यांचा प्रशिक्षण पूर्ण झाला तर काय, एक जे आम्ही शॉर्ट टर्म कोर्सेस सुरू केले, माननीय प्रधानमंत्री ते शॉर्ट टर्म कोर्सेस संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सुरू झाले 410 ITI मध्ये। त्यामध्ये 10% रिझर्वेशन त्यासाठी फ्री ॲडमिशन रिझर्व राहणार आहे आणि त्यांच्यासाठी त्यांच्याकडून काही फीस चार्ज करू घेणार नाही। 2, आता आम्ही मुख्यमंत्री स्वरोजगार योजना 1 जानेवारीपासून सुरू करत आहे। त्यामध्ये महाराष्ट्राचे 5 लाख विद्यार्थ्यांना स्वरोजगारसाठी आपण 6 लाख रुपयेचा लोन 3% दरवर देणार आहे। माननीय अध्यक्ष महोदय, यामध्ये आपण त्या जे मुले 1,16,000 मुलं आहेत त्याने आपण 10% प्रायोरिटी रिझर्वेशन देऊ, ते आले तर त्याने प्रायोरिटी रिझर्वेशन देऊ। माननीय अध्यक्ष महोदय, कृषी उद्योग विभागाकडे नेहमी वॅकन्सी असती, तो त्याने जे मुले आपल्याकडून प्रशिक्षण घेऊन जाता त्याने जे योग्य रोजगार जिथे मिळू शकता तिथे शोधून त्याने लिस्ट त्यांच्याकडे पाठवू। माननीय अध्यक्ष महोदय, माननीय सभापती महोदय, कर्नाटकाची धर्तीवर आम्ही एक मॅच मेकिंग पोर्टल तयार करणार आहे आणि त्यामध्ये जे काही मुला-मुलीने ज्या प्रशिक्षणाची आवड आहे की ज्याने जे तिथे जायचे आहे तिथे गव्हर्नमेंट ऑर्गनायझेशनमध्ये किंवा प्रायव्हेट ऑर्गनायझेशनमध्ये त्यांचं नाव तिथे प्रशिक्षण करून ते पाठवू। माननीय अध्यक्ष महोदय, हा रोजगार मेळाव्यासाठी आपण अतिशय चांगले रोजगार मेळावे सुरू केले। पूर्वी आपण रोजगार मेळावे मोठे करत होते, आता आपण प्रत्येक तालुक्यामध्ये प्रत्येक वर्षी 3 रोजगार मेळावे करणार आहे, लहान रोजगार मेळावे। एक ITI मध्ये होईल, एक MIDC मध्ये होईल आणि एक जे कॉलेज तिथे आहे ते कॉलेजमध्ये होईल आणि त्यामध्ये 25 पेक्षा जास्त कंपन्यांना आपण बोलवणार नाही। ते कंपनीची जे वॅकन्सी आहे ते आपण पूर्वी त्यांच्याकडून घेऊ आणि आमची ITI मध्ये त्यांचे मुला-मुलीच्या 7 दिवसाचा शॉर्ट प्रशिक्षण करू। माननीय अध्यक्ष महोदय, त्याशिवाय
ITI मध्ये आपण आता न्यू एज कोर्सेस, पॉप्युलर कोर्सेस सुरू केला आहे, त्यानंतर शॉर्ट टर्म कोर्सेस सुरू केला आहे, प्रत्येक ITIच्या नूतनीकरण सुरू केलं आहे, नवीन शेड बांधले. माननीय अध्यक्ष महोदय, मी आपल्या मार्फत स्वतः जे रोजगार युवती आंदोलन करत आहे त्यांना रिक्वेस्ट करू इच्छितो की तुमची फार चांगली काळजी आमची सरकारने घेतली आहे, नंतर पण घेणार आहे. तुम्ही पण समाधानी व्हावा. हा योजना तुम्ही गैरसमज करू नये. कधी या योजना एम्प्लॉयमेंटसाठी न होती, फक्त प्रशिक्षणासाठी होती. ते आम्ही पूर्ण केला. धन्यवाद. सतीश पाटील. प्रशिक्षणार्थीचा मोर्चा मोठा नागपूरमध्ये आला, त्याच्यावर लाठीचार्ज देखील झाला. मला एक स्पेसिफिक प्रश्न विचारायचा आहे. शासनानं यांना शासकीय सेवेत घेतो असा शब्द दिला होता का? दिला नसेल तर तसा आपण खुलासा या ठिकाणी करणार का? आणि ही योजना आता आंदोलन झालं, निवडणूक होती, तुम्ही 6 महिने चालवली, परत यांचा रेटा वाढल्यावर परत तुम्ही आता थोडे दिवस वाढवली, तुम्ही हे परमनंट योजना करणार आहात का? माझे स्पेसिफिक 2 प्रश्न आहेत. मंत्री महोदय. माननीय सभापती महोदय, माननीय सतीश पाटील साहेबांनी जे प्रश्न विचारला मी त्यांच्याशी सहमत आहे. हा योजना परमानेंट आहे. यावेळीची पुरवणी मागामध्ये माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांचे, माननीय अजितदादा, माननीय एकनाथजी यांची सरकारने 408 करोड रुपीजच्या प्रोव्हिजन केलेलं आहे. म्हणा योजना परमानेंट, योजना बंद केली नाही. 1 2 जे तुमच्या मनामध्ये आहे की यांच्यात कधी आम्ही 11:30 त्या योजना पूर्वीपासून GR बघू शकता. पण GR मध्ये पण रोजगारचा नाही आहे. हा स्वरोजगारसाठी होती, सॉरी प्रशिक्षणासाठी होती. हा आमचे GR मध्ये पण नाही आहे. आम्ही प्रशिक्षणासाठी होती, प्रशिक्षण पूर्ण केला.